आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्त संख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. 1 ते 31 मार्च 2025 पर्यंत वेळेत सवलत देण्यात आली असून रोज सकाळी 9:15 ते रात्री 8:15 वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. मात्र नागरिकांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दस्त सादर करणे आवश्यक आहे. नव्या आर्थिक वर्षात शासनाचे धोरण बदलतात. दस्त नोंदणी, रेडी रेकनरचा दर कमी जास्त होतो. शिवाय वर्षाअखेर असल्याने काही सोयी सवलती दिल्या जातात. नवीन वर्षात दस्त नोंदणीचे नियम, निकष, दर बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांची 31 मार्च पूर्वी दस्त नोंदणी करण्याची घाई असते. या काळात खूप जास्त संख्येने दस्त येत असल्याने सर्व्हरला अडचणी येऊन सर्व्हर डाऊन होतो. त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया हळू होते. या तांत्रिक अडचणींमुळे दस्त नोंदणी थांबू नये. 31 मार्च 2025 पूर्वी सर्व नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाने 1 ते 31 मार्च या कालावधीत राज्यातील सर्व मुद्रांक कार्यालयांची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. वर्षातील 11 महिन्यात मुद्रांकाच्या करवीरसारख्या कार्यालयात दिवसाला 30 ते 35 दस्त नोंदणी होते. ग्रामीण भागात ही संख्या थोडी कमी आहे, पण मार्च महिन्यात विशेषतः 15 मार्च नंतर ही संख्या थेट 50च्या वर जाते. जिल्हा मुद्रांक विभागाला यावर्षी 650 कोटींचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी अखेर 80% उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित 20% उद्दिष्ट मार्चमध्ये पूर्ण करण्याचे विभागाचे प्रयत्न आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची वेळ 2 तासांनी वाढवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच आपले दस्त कार्यालयात सादर करावेत आणि वेळेच्या सवलतीचा लाभ घ्यावा असे मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी कळवले आहे.